मामी ठीक आहे. आणलीस ना बाई. तुला लय आवडतं ना हिशेबाला क्लिअर राहिलेलं, मग लिह त्यात. बघ बघ माझं नाव कुठे आहे त्यात बघ. लिह लिह. पुष्पा भैटेचे 1828 जमा. आणि 172 राहिले. लिह लिह. चाललं दुकान तर येईन परत सामान घ्यायला. शेवटी आपण पाहुणे आहे, आपणच आपल्या मदतीला येणार ना. तो सूरज लय ऑफर देतो, माल बी चांगला घालतो. 4 वेळा मला सांगून बी गेलाय, फेडरेशन अध्यक्ष इथंच यायचं सामान घ्यायला. पण मी म्हणलं नाही बाई, एवढं आता पाहुण्याचं दुकान असताना कशाला दुसरीकडे जायचंय. पुष्पाताई, अहो लहान आहे पोर, चूक झाली. लहान लहान म्हणायचं आणि केलेल्या चुकांवर पांघरून घालायचं. आमच्यात नाही असली पद्धत. मामी सॉरी. तुझं सॉरी घेऊन मी काय करू, माझंच चुकलं. पण देव बी अशा प्रसंगांमधनच अक्कल देतो. जाऊ दे, येते मी. लय काम आहेत आणि ती बी माझ्याच उरावर. आता माणसं कशी जरी वागली तरी आपण काय करणार म्हणा. जी काही नाती आहेत ती आपली आपणच जपली पाहिजेत. पुष्पाताई आलाय तर जरा चहा घेऊन गेलं असतं. काय नको मला. तुमची लेक आणि उद्या त्याचा बी हिशेब मागल. येते मी. आणि काय ग, तू काय इथंच थांबतीस का? नाही, थांब थांब, अजून काय काय वसुली राहिली ती बी बघून ये. जाते मी. वा, छान जेवण चांगलं होतं. हा साहेब, तुम्ही येणार म्हणून आईला सांगितलं होतं. गावरान बेतकर. हा बसा. बर साहेब, आपली कामाला जोरात सुरुवात केलेली बर का. हे आता माग महिलाचं समक्षीकरण केलं. भैया, सक्षमीकरण. हा सक्षमीकरण केलं. हेच फोटो दाखव ना. गावामध्ये आपण अशा विविध स्पर्धा घेत असतो. महिलांसाठी आपण आता घेत होतो संगीत खुर्ची, हे रांगोळी स्पर्धा. आता परवा गावामध्ये पाणी नव्हतं, 2 मिनिटाला टँकर. ते सगळं आम्हाला माहिती आहे. साहेबांना का आता माहितीच असेल. भैया, राजकारणात आल्यावर माणूस पांढरे खादीचे कडक इस्त्रीचे कपडे का घालतो माहितीये? विचार का? का बरं साहेब? कारण त्याची प्रतिमा स्वच्छ आहे हे त्याच्या पोशाखावरून कळावं. करेक्ट आहे. पण हे कपडे घातल्यावर एक काळजी घ्यावी लागते. कुठली? त्यावर कोणताही डाग पडता कामा नये. कारण कडक खादीचा स्वच्छ कुर्ता घातला ना एखाद्यानं, तर त्यावर उडालेला बारीक चिखलाचा डागही सगळ्यांच्या नजरेला येतो. होय भैया साहेब, तुम्ही मस्त 100 कामं केली आहेत, मान्य आहे मला. पण एक पाऊल वाकडं पडलंच की हो, त्याला काय करणार? म्हणजे मला काय कळलं नाही. कळलं नाही म्हणजे सगळं अहवालच सांगावं लागणार. नेमकं काय घडलंय कळेल का? तुझी इमेज त्या पोरीच्या लग्नात फारच ढासळली गेली. हा ते साहेब, इथलं इथं गावातल्या गावात झालं होतं ती. कसं असतं भैया, लोकांना चघळायलाच विषय लागतो.
अहो नाही, चर्चा वगैरे काय नाही झालं. हा, पण नंतर जाऊन आम्ही त्यांची प्रामाणिकपणे माफी पण मागितली होती. माफी मागितली म्हणजे चूक झाली नाही का? आता आम्ही काय करावं अशी तुमची इच्छा आहे? तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला तुम्ही जर सहभागी असला तर इलेक्शन लढणं अवघडच आहे. अच्छा तसं ना, चालतंय की. तुम्ही सांगाल त्या माणसाला सरपंच बनवू आपण. तुम्ही फक्त वोट दाखवा. नाही त्याला सरपंच केला ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. नाही, पक्षासाठी तसं काम केलंय बरं. तेच आता इथनं पुढे पण करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत. हा, आणि तुमची तालुका अध्यक्ष म्हणून 1 वर्षही कंप्लीट होतोय. म्हणजे साहेब बघा आता, लहान तोंडी मोठा घास घेतोय खरं. अजून एक संधी देऊन बघा. नाही जिल्हा गाजवला ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. तर यंदा तालुका अध्यक्ष म्हणून दुसऱ्या कोणाला संधी द्यायचं ठरवलेलं आहे. बर, चांगले. वर जिल्ह्याचं काय? जिल्ह्याचं नाही जमायचं. का? अरे इथं गावातलं एक प्रकरण तुला सांभाळता येईना आणि तुला जिल्हाध्यक्ष करायचं. अहो साहेब, तेवढं पाहिजे कुठं? आता तर कुणाच्या ध्यानात पण नसेल. आणि तसं बघायला गेलं तर ध्यानात नसलं तर विरोधक कशाला आहे? उद्या तुम्हाला तिकीट दिलं तर पहिल्यांदा हेच उकरून काढणार. राजकारणात जुनी मडीच उकरून काढणार. कोणाचे दमे बघतो ना मी पण. काय उकरून काढायचं काढा म्हणाव. नाही काय जित्ता काढला ना नाव हर्षवर्धन देशमुख. भैया, इथंच चुकतो तुझं. राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ असतो. तिथं शड्डू ठोकून काय उपयोग? आम्ही मागं तुला बुद्धिबळ गिफ्ट केलं होतं ना, खेळतोस ना? होय. नुसतं खेळता का त्यातून काही शिकता बी? नाही अहो साहेब, पण आम्ही लई कष्ट घेतले पक्षासाठी. मग मी कुठं नाही म्हणतोय. अहो पक्ष तर तुम्हाला संधी द्यायचीच म्हणतोय, फक्त योग्य वेळ आल्यावर. योग्य वेळ, योग्य वेळ, योग्य वेळ साहेब कधी येणार योग्य वेळ? आता ते आत्ताच कसं सांगणार? तुम्ही पक्षाचं काम हिरिरीनं करत राहा. वेळ आल्याशिवाय राहते का? बाकी काम करत राहा. तुझ्यासारखा कार्यकर्ता भरकटू नये एवढंच वाटतं मला. आता काय करायला पाहिजे ते आता आम्ही सांगायला नको. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आम्हाला शिकून जात आहे म्हातारे. स्वतःच्या रोज 10 भानगडी पेपरात येते ते नाही बघत. आम्हाला शिकवते. टॅलेंट आपलं ना ते पट्ट्याबोळ झालाय बघ. अहो भैया, त्यांच्यावर चिडून काय उपयोग आहे? टॅलेंट नाही 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 नाही. आपलं ना करिअर धोक्यात आणलंय या शितलीनं. आता नो दया माया. आपलं चुकलं टॅलेंट. आपलं चुकलं. जिथं खलास करायचं ना पंजा मारला तिथं. ठीक आहे, चूक सुधारू. आता कळेल यो हर्षवर्धन देशमुख काय चीज आहे.